नमस्कार मंडळी, मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मॉर्निंग व्ह्यू बघा कसा दिसतोय। मी आलेले आहे आज मॉर्निंग वॉकला आणि ही पिवळी फुले तर खूप छान उमलले आहेत। इतकं छान दिसतंय ना, वातावरण पण खूप छान झालेलं आहे। सूर्य नुकताच उगवलेला आहे बघा। सकाळ सकाळी गरमागरम भजी केलेले आहे तिथे नाश्त्यासाठी आणि लगेच म्हटलं मुलीच्या टिफिनला करायचं म्हणून काय केलंय बघा, फ्रीज मधून काढला मटरचा बॉक्स बघा। किती छान असे बर्फाचे खडे तयार झालेले त्या बर्फाच्या वरच्या कप्प्यात असल्यामुळे आता हा काढल्यानंतर हा वापरायचा कसा हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो। तर काय करायचं, कोमट पाण्यामध्ये अगदी 2 ते 3 मिनिटं ह्याला ठेवून जायचं, म्हणजे बर्फ आहे तो सुकून जाईल आणि मोकळा होऊन जातो बघा। 3 मिनिटापर्यंत आपण त्याला हलवून घेतलेला आहे मी, जेणेकरून पटकन होईल असं। हिरव्या वाट्यामध्ये पाणी नितळून मी घेतलेलं आहे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे। सोबत एक आल्याचा तुकडा टाकलेला आहे, एक मिरची टाकलेली आहे आणि 4 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या। असं हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला, अगदी बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला बघा। मिक्सरला मी पेस्ट करून घेतलेली आहे, ही परातीमध्ये काढून घेतलेली आहे बघा साईडला। त्यामध्ये अगदी चवीप्रमाणे थोडंसं नमक टाकायचं, साधारण मी अर्धा चमचा नमक वापरलेला आहे। आणि त्यानंतर गव्हाचं पीठ 2 वाट्या आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। माझी वाटी छोटी आहे, आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं सुरुवातीला बघा। इथे 1 कप वाटी मी घेतलेला आहे आणि दुसरी पण घेतलेली आहे मी, आणि जेवढं बसते तेवढंच घ्यायचं, लागेल वरून पीठ घेतलं तर चालेल, पण मी इथे 2 वाट्याच घेतलेले जेणेकरून माझे पराठे 5 किंवा 6 होण्यासाठी। आणि सगळं मिक्स करून कालवून आपल्याला कणकीचा गोळा मळून घ्यायचा आहे बघा इथे। आणि कणकीचा गोळा हा घट्ट मळायचा आहे, पातळ नको आहे आपल्याला। अशा पद्धतीने माझा कणकेचा गोळा मळून झालेला आहे। त्याला तेल लावून 5 मिनिटे ठेवायचं आहे आपल्याला। गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे बघा। इथे पीठ लावून मी तर छान असे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे बघा। या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे, चपाती लाटून घ्यायची आहे बघा। थोडेसे माझ्या वाटण्याचे बिया थोडे थोडे दिसत आहेत, पण ते पण बारीक करून घेतले तर एक नंबर होईल। थोडंसं मोठं मोठं होतं माझं पीठ, चालते काय होत नाही। आणि मस्त असं पातळ, जेवढं जितकं पातळ होईल तितकं पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आणि हे पीठ आहे विशेषतः थोडं चिकट असतं म्हणून आपल्याला गव्हाचं पीठ जास्त लावावं लागतं। दोन्ही बाजूनी कडक भाजून घ्यायचं आहे। नंतर लहान मुलांना करतोय म्हटल्यानंतर आपण तूप तर हे लावणारच ना, मस्त असं साजूक तुपाची धार घालून त्याला दोन्ही बाजूनी भरपूर असं मी लावून घेतलेलं आहे बघा छान असं। आणि तुपामध्ये आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे आणि मुलं तर टिफिनमध्ये आवडीनं खातील यामध्ये बघा। एक साईड भाजून झालेली आहे आपली आणि दुसऱ्या बाजून पण आपण तूप लावून घेतलेलं आहे इथे। अशा पद्धतीने आज मुलांना वाटाण्याचा पराठा मी केलेला आहे। अगदी सिंपल सोपी रेसिपी आहे, तुम्ही घरी एकदा जरूर ट्राय करा। आता मी तिचा डबा भरत आहे बघा माझ्या मुलीचा। तिला टिफिनमध्ये एक पराठा दिलेला आहे, सोबत सॉस दिला आहे। सॉस अगदी थोडाच द्यायचा आहे, जास्त नाही, मुलं फक्त सॉसच खातात नेहमी।